हाय, गुड मॉर्निंग। आई नाश्ता आणलाय, भाकरी आणि कोबीची भाजी, मस्त फ्रेश झाले, नाश्ता करते। तब्येत कशी आहे? तब्येत मस्त आहे, ठीक आहे एकदम। आंघोळ वगैरे झाली, मस्त फ्रेश वाटते, भाकरी खाते। हॉस्पिटलला असेल तर कुठे असो पण चहा पाहिजेच। पप्पा चहा घेऊन आले, हे सावकाश होत। लावलेलं आहे का साईडला? अरे दाखवते, इकडे वरती आहे, दिसलं वरती, आणि इकडे बघा दोन माणसं बसतील। आईचा हॉर्न घेऊनच बसले, एक आयवी संपायला आलंय ते लगेच हॉर्न देणार की स्टाफ येईल, ती आयवी झाली की दुसरी लावायची। बघू शकताय दोघं कसे बसले। तो त्याला एक सांगितले, काम दिले की मला ऑरेंज दे खायला म्हणून, तर तो ते काम करतोय। काय करताय तुम्ही दोघं जण? भूक लागली, संध्याकाळचे 6:45 वाजले। वडापाव खाता, एकटे एकटे खाता, मला देत नाहीत तुम्ही। असला वास सुटलाय ना वडापावचा, असं गरम गरम आणलेस ते पण तुम्ही। मला नाही खायचंय सध्या, थोडा ब्लड द्यायचंय, रिपोर्ट काढायचे त्यासाठी, काहीच नाही खायचंय, पाणी पण नाही प्यायचंय, त्यामुळे मी गप्प बसलोय आपली। आणि हे दोघं वडापाव खातात आणि मस्त वास सुटले वडापावचा गरमागरम। बघ पाहिजे आता खाल्लं तर मग परत उद्या मला तसं करायला लागेल, मग उद्या रिपोर्ट काढावे लागतील। मग तेच बोलते, आताच उपास करायचंय, घरी लवकर जायचंय। मग काय, आजचा दुसरा दिवस आहे, यासाठी आठवडाभर राहते मी इथे, एवढा कंटाळा आलाय मला। पण बरं तर व्हायचंय म्हणून पटापट सगळ्या ज्या काही टेस्ट आहेत सगळ्या लवकर करायच्या आहेत, गोळ्या वगैरे घेते तशी, तसं वाटते जरा बरं। पण संध्याकाळीच रात्रीचाच थोडंसं ताप येतोय अजून, त्यामुळे अजून थोडा टेस्ट करायच्या आहेत। तसं मी आता तुम्हाला वाटणार नाही की मी आजारी आहे, एकदम हसते खेळते, एकदम नॉर्मल आहे मी। पण जेव्हा रात्री असं ताप भरतो तेव्हा एकदमच म्हणजे मला काहीच करायची नाही वाटत आहे, असं होतं माझं। आणि ताप 1-2 तास राहतो ना, परत न्यूट्रल होऊन जाते मी, असं होते माझ्यासोबत। आता बघूया काय होते, डॉक्टर काय बोलतात, मेडिसिन वगैरे ते चालू आहेत माझ्या, असं। तर प्रीत आहे सोबत, आई पण आहे सोबत, त्यामुळे एकदम रिलॅक्स आहे मी। आयव्ही वगैरे चालू आहेत, जरा थोडंसं व्हिडिओ एडिटिंगचं पण काम करते साईड, एवढे झोपायची अशी सवय नाही मला, तिकडे तिकडे फिरते हॉस्पिटलमध्येच। हे काय चाललंय प्रीत तुझं? अरे सीपीयू गरम झालाय ना। ही कोणती टेक्निक आहे तुझी? निंजा टेक्निक। होईल शांतला, खाली तर ठेव, त्याचा फॅन फिरतोय। झालं थंड झालं। मंडळी, तर पेशंट आता तयार होत आहेत, मंडळींचे थोड्याशा ट्रीटमेंट चालू आहेत, चेकअप केलेले आहेत, टेस्ट बाकी आहेत, रिपोर्ट यायचे, तर बघूया निदान काय लागते। ताप तर उतरलेला आहे, कमी झालेला आहे, थोडीशी शिवरिंग आहे, थंडी वाजते। आता डाळ खिचडी खाते, जेवायला नाही आवडत, तोंड कडू झालेलं आहे, तर प्रार्थना करा देवाकडे तुम्ही पण संकूसाठी की लवकर बरी होईल। कंटाळली आहे ती, ॲक्च्युली कंटाळली आहे, आणि एवढे दिवस कधी हॉस्पिटलमध्ये नाही राहिली ना। आपले गावचे डॉक्टर तमाम पटकन बरे करणारे असतात, पण आज तर थोडंसं जास्त झालेलं आहे, त्याच्यामुळे जास्त वेळ लागला आहे, आठवडा जास्त गेला, मला होईल बरं, पण नाही बरं झालं। शेवटी MBBS होता, MBBS आहे, तेवढा अभ्यास असतो आणि लवकर आपल्याला बरे करतात, जसं मला बरं केले, हळूहळू होतंय। बाकी काय रिकव्हरी काय म्हणते? मस्त फास्ट होते, थोडंसं सुजलंय, स्वेलिंग झाले ते, अजून एक आणून ठेवलंय सिस्टरने, तर जेवल्यानंतर परत लावायची आहे मला, एक इंजेक्शन आहे, त्याच्यानंतर मी झोपणार। चालेल,
तर आज आहे प्रीतचा बर्थडे सेलिब्रेशन करणार आहेत हॉस्पिटलमध्ये. खूप सारे मित्रमंडळी, कंपनीचे कलिग, मित्र, फॅमिली, फ्रेंड्स सगळ्यांनी विशेष केल्या. तर त्यांचे देखील मंडळ आभारी आहे. आभार मानतो मी. तर तुम्ही प्रार्थना करा संकूसाठी की लवकर बरी होईल आणि लवकर घरी जाईल, जेणेकरून तुम्हाला डेली ब्लॉग्स पटापट छानसे असे बघायला मिळतील. शॉपिंग लवर, ट्रॅव्हल लवर. तर मंडळी आज आहे प्रीतचा बर्थडे आणि मी आहे आता हॉस्पिटलमध्ये. तर हॉस्पिटलमध्येच आम्ही छोटंसं सेलिब्रेशन करणार आहोत. सगळी तयारी त्यांनीच केली, मी काहीच केलं नाहीये. तोच केक वगैरे घेतोय, कॅन्डल वगैरे लावतोय. तर आमचं छोटंसं सेलिब्रेशन आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहे. इकडं माणसं सगळी बसली तर बघू. इथला बर्थडे बॉय इज हिअर. याचा केक आणलाय आम्ही बेकरीमधून. मस्त आहे तो केक, मला आवडतो हा केक. आणि आईला मी सकाळीच सांगितलेलं येताना कॅन्डल घेऊन आहे आणि आपला माचीसचा बॉक्स आईने सगळं आणलंय. तर आता केक कटिंग करूया. पहिले विश मगा काहीतरी मस्त अशी, गणपती बाप्पा मोरया. चला कॅन्डल. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर प्रीत, हॅपी बर्थडे टू यू. आमचा छोटासा केक. थँक्यू. केक आवडला वाटतं. छान आहे, छान छान आहे. पप्पानी आणलाय केक. मला पाणी घेते मी. थांब. हॅपी बर्थडे वन्स अगेन. जन्मदिन की शुभकामनाएं. खूप खूप शुभेच्छा दिल्या. सगळ्यांच्या मनापासून आभार. पुढच्या वेळेस जोरदार बर्थडे झाला. हा तेच. तर मंडळी आजचा तुम्हाला ब्लॉग कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि तुमचं प्रेम असंच आमच्यावर राहू द्या. व्हिडिओ आवडली तर लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आनंदी राहा, हेल्दी राहा. मी भेटते तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.